अक्कलकोट जवळील एका गावात गणू नावाचा तरुण राहत होता. तो प्रामाणिक होता, पण आयुष्यात कायम उशीर होत असे. कामाला उशीर, संधी हातातून निसटायच्या आणि त्यामुळे लोक त्याला नशीब नसलेला म्हणत. एके दिवशी त्याच्यावर मोठं संकट आलं. शहरात नोकरीची मुलाखत होती. ही संधी मिळाली नाही तर पुढे काहीच उरणार नव्हतं. पण त्या दिवशी गावातून जाणारी एकमेव बस चुकली. गणू निराश झाला. डोळे भरून तो म्हणाला, स्वामी, सगळं वेळेवर होत नाही, पण आज तरी मदत करा. तो निराश मनाने चालत चालत अक्कलकोटच्या दिशेने निघाला. मंदिराजवळ पोहोचताच त्याने पाहिलं, श्री स्वामी समर्थ रस्त्याच्या कडेला बसले होते, जणू त्याचीच वाट पाहत. स्वामी म्हणाले, कशाची घाई आहे? गणू म्हणाला, स्वामी, बस चुकली. नशीब नेहमी उशीर करतं. स्वामी हसले आणि म्हणाले, बस सुटली, पण वेळ चुकलेली नाही. स्वामींनी त्याला एक लिंबू दिलं आणि सांगितलं, हे जवळ ठेव, पुढे विचार करू नकोस. गणू गोंधळला, पण विश्वास ठेवला. थोड्याच वेळात एक खासगी जीप थांबली. चालक म्हणाला, शहराकडे चाललोय, येणार का? गणू वेळेत मुलाखतीला पोहोचला. मुलाखत उत्तम झाली, पण निकाल लगेच लागला नाही. निराश होऊन तो परत निघाला. आठवड्यानंतर त्याला फोन आला, तुमची निवड झाली आहे. गणू आनंदाने अक्कलकोटला गेला. स्वामींना म्हणाला, स्वामी, लिंबूत काय शक्ती होती? लिंबूत नाही, तुझ्या विश्वासात. त्या दिवशी गणूला समजलं, स्वामी कधी उशीर करत नाहीत, ते फक्त योग्य वेळ निवडतात. आजही ही गोष्ट सांगितली जाते, कारण श्री स्वामी समर्थ शिकवतात, विश्वास ठेवा, धीर ठेवा आणि वेळेवर कृपा नक्की मिळते. जय जय श्री स्वामी समर्थ.